हॅलो फ्रेंड्स, सावी कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज करूया आपण झणझणीत चिकन फ्राय आणि चिकन रस्सा. आता आपण चिकनला मीठ, हळद लावून छान मॅग्नेट करून घेणार आहोत. हळद पूर्ण मिक्स करून घ्यायची. आता आपण चिकनला फोडणी देणार आहोत. तेल घालून घ्यायचं. एक कांदा बारीक चिरलेला, कांदा छान लालसर होऊ द्यायचा. कांदा छान लालसर झाला आहे. आता कांदा छान लालसर झाला आहे. लसूण कोथिंबीर कुटलेलं घालून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात मॅग्नेट केलेलं चिकन घालून घेत आहोत. चिकन, कांदा आणि कोथिंबीर छान एकदम मिक्स करून घ्यायचं. हे बघा, चिकन छान एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर एक ताट झाकून त्याच्यात गरम होण्यासाठी पाणी ओतत आहोत. ते गरम झालेलं पाणी आपण परत चिकनमध्ये ओतणार आहोत. हे गरम झालेलं पाणी आपण आता चिकनमध्ये ओतणार आहोत. एकजीव हलवून घ्यायचं आणि छान उकळी होऊ द्यायची. हे बघा, चिकनला छान उकळी फुटलेली आहे. हलवून घ्यायचं. 25 ते 30 मिनिट चिकन छान शिजू द्यायचं. हे बघा, चिकन छान शिजलं आहे आपलं. आता आपण भाजीचा मसाला भाजून घेतोय. एक कांदा घेतला आहे मी चिरून, लालसर छान भाजून घ्यायचा. कांदा छान भाजला आहे. आता आपण त्याचे टोमॅटो छान भाजून घ्यायचं. टोमॅटो पण आपण ह्याच्यात घालतोय खोबरं आणि लसूण. सगळं मिश्रण एकत्र छान लालसर भाजून घ्यायचं. भाजलेला मसाला आपण आता काढून घेत आहोत. हा मसाला थंड झाला ना, मिक्सरवरून ह्याच्यात कोथिंबीर आणि अद्रक घालून बारीक करून घ्यायचा आहे. हा बघा, मसाला छान बारीक करून घेतला आहे. आपण आता फोडणी देणार आहोत. तेल छान गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यात कुटलेला मसाला घालत आहोत. मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान तळून झाला आहे. आपण ह्याच्यात आता हळद, चिकन मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ घालून छान हलवून घ्यायचं आहे. चला तर, मसाला छान एकजीव झाला आहे. छान तेल पण सुटलेलं आहे. आपण आता ह्याच्यात उकडलेलं चिकन घालून घेऊन फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण चिकन एकत्र छान हलवून घ्यायचं आहे. चला तर, चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे. कमी गॅसवर आपण ह्याला 1-5 मिनिटं छान एक वाफ देणार आहोत. हा बघा,
चिकन फ्राय आपला तयार झालेला आहे. हे बघा, झणझणीत चिकन फ्राय आपला तयार झाला आहे. आता करणार आहोत आपण चिकन रस्सा. आता चिकन रस्साला आपण फोडणी देणार आहोत. तेल घातलं आहे मी, त्यानंतर कुटलेला मसाला घातला आहे. मसाला छान एकत्र करून घ्यायचा. तेलात छान तळू द्यायचा मसाला. आता आपण ह्याच्यात पण हळद घालणार आहोत, चवीनुसार मीठ घालणार आहोत, धना पावडर घातली आहे, चिकन मसाला, काळा मसाला, सगळं मिश्रण एकत्र छान हलवून घ्यायचं आहे. हे बघा, मसाला आपला छान एकजीव झाला आहे. छान तेल पण सुटलेलं आहे याला. आता आपण घालणार आहोत ह्याच्यात चिकन सूप. चिकन सूप घालून छान हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं पूर्ण. चिकन रस्सा आपला तयार झालेला आहे. कमी गॅसवर 5 मिनिटं छान एक उकळी द्यायची. ही बघा, चिकन भाजी आपली तयार झालेली आहे. चला तर मग, आपलं चिकन फ्राय आणि झणझणीत चिकन रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.